आता चर्चा फक्त पीओके वरच। मोदींनी पाकला ठणकावलं। मोदींचा ट्रम्प यांनाही इशारा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लक्ष्यभेदी हल्ले करत दहशतवाद्यांना पोषणाऱ्या या पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय। त्यामुळे हैराण झालेल्या पाकिस्ताननं थेट अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी केली आणि भारतासोबत चर्चेला तयार असल्याचं स्पष्ट केलं। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच होईल अशा स्पष्ट शब्दात पाकिस्तानला ठणकावलंय। हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। अमेरिकेच्या मदतीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर अमेरिकेनं व्यापारी निर्बंध लादण्याच्या धमकीमुळे शस्त्रसंधी झाल्याचं म्हटलं। एवढंच नाही तर काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवली। मात्र मोदींनी ट्रम्प यांची मध्यस्थीवरची ऑफर धुडकावून लावली। यावेळेस मोदींनी कोणते मुद्दे मांडले पाहूया। पाकिस्तान सोबत दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा। दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही, पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही म्हणत सिंधू जलवाटप करारावर स्पष्ट भूमिका। ऑपरेशन सिंदूर केवळ स्थगित। काश्मीरच्या मुद्द्यावर द्विपक्षीयच चर्चा होणार। अमेरिकेच्या दाव्याप्रमाणे डीजीएमओ मध्ये होणारी चर्चा त्रयस्थ देशात होणार होती। मात्र भारतानं अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता पाक सोबतच्या चर्चेसाठी हॉटलाईनचा मार्ग स्वीकारलाय। त्यामुळे पाकिस्तान सोबतच्या चर्चेतून काश्मीरचा मुद्दा सुटणार की पुन्हा पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार हे पाहावं लागेल। मात्र पाकिस्ताननं पुन्हा कुरापत काढल्यास पुन्हा भारताच्या वाटेला जाण्याचं नावही काढलं जाणार नाही असं उत्तर द्यावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।